बुलेटिनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय स्पेनच्या बातमीने। स्पेनमध्ये वृद्धाश्रमातल्या नागरिकांना भेटण्यासाठी आता खिडकीची सोय करून देण्यात आली आहे। वृद्धाश्रमाच्या बाहेरच्या बाजूने नातेवाईक वृद्धांशी संवाद साधू शकतायत। कोरोना प्रकोपामुळे वृद्धाश्रमातल्या नागरिकांना भेटण्यावर आतापर्यंत निर्बंध होते। आता थोडी शिथिलता देत नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाते। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता झेवियर आणि कार्मेन कोरोनामुळे दूर राहत आहेत। कार्मेन सध्या वृद्धाश्रमात आहेत। अल्झायमर असल्याने नातवंडांचे फोटो दाखवून कार्मेन यांच्याशी झेवियर संवाद साधतात। दररोज नोंदवल्या जाणाऱ्या संवाद झाल्याचं फ्रान्सचे पंतप्रधान जेन कास्टेक्स यांनी म्हटले आहे। मध्यापासून दुकानही सुरू केली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। संध्याकाळी 7 वाजल्यापासून संचारबंदीची अट कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दररोजच्या संक्रमणात 17% घट झाली आणि यात फ्रान्सच्या 80% समावेश आहे। आता बातमी आहे इराणची। तेहरान आणि इतर काही भागातील हॉस्पिटलमधील बेड्स कोरोना रुग्णांसाठी वापरले जात आहेत, त्यामुळे अन्य रुग्णांना जागा शिल्लक राहत नसल्याचं वास्तव आहे। तेहरान आणि इतर काही भागात फील्ड हॉस्पिटल तयार केली जात आहेत। इराणमध्ये दररोज तब्बल 25,000 रुग्ण सापडत आहेत, तर 400 किंवा त्यापेक्षा जास्त मृत्यूंची नोंद होते। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। सिरियामध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचे 2,03,000 डोस गुरुवारी पोहोचले आहेत, तर मंदावलेल्या लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। कोरोनाच्या लसीकरण वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारनं म्हटलंय, तर सुरुवातीला कोरोना योद्धा, ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांना प्राधान्यानं लस दिली जाणार असल्याचं ग्रीसमध्ये मंत्र्यांना भेटण्याची मागणी करत असलेले आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांची झटापट झाली आहे। तर शिष्टमंडळासह आम्हाला मंत्र्यांना भेटायचं असल्याचं हॉस्पिटल कर्मचारी संघटनेच्या प्रमुखांनी पोलिसांना म्हटलं। हातामध्ये घेत कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे कूच केलं होतं, तर कोरोना सारख्या वाढत्या संकटात आणखी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणी ते करतात। या पोलीस हाइट्स मधील राज्यात सुरक्षा तुरुंगात ठेवण्यात आलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून जामिनावर सुटका झालेल्या 45 वर्षीय चोविनला मंगळवारी दोषी ठरवण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला एका वेगळ्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलं। बायडन प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी वसुंधरा दिवसाचं निमित्त साधत वातावरणातील होत असलेल्या बदलांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या बदलत्या हवामानाचा परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। ग्रीन हाऊस गॅस निर्मितीचा विचार करता परिवहन यंत्रांचं क्षेत्राचं अमेरिकेचे परिवहन सचिव पीट बटिगिग यांनी म्हटलं। होनोलुलूच्या उत्तरेस 1300 मैलांपर्यंत पसरलेल्या निर्जन समुद्र किनाऱ्यावरील हवाईयन सील्स आणि समुद्रातील इतर प्राण्यांना प्लास्टिक पासून धोका निर्माण झाला होता, त्यामुळे जहाजाने हा कचरा स्वच्छ करून या ठिकाणावरून परतण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। तर पापाहनुमू काकाया मरीन नॅशनल स्मारकातील साफसफाईचं काम 3 आठवड्यांपर्यंत चाललंय। त्यावेळी बुईज, क्रेट्स, बाटल्यांची झाकणं आणि सिगारेट लायटर्स 43 मेट्रिक टन प्लास्टिक गुरुवारी डाउन राईटच्या स्मरणार्थ शेकडो लोक जमले होते। आपण पाहिलं होतं की जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय देखील एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली होती। त्याच्या स्मरणार्थ असंख्य लोक एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। ग्रीसमधील आंतरराष्ट्रीय सरावात भाग घेत असलेल्या लष्करी विमानांनी गुरुवारी अथेन्समधील प्राचीन अॅक्रोपोलिसवरून उड्डाण केल्याचं पाहायला मिळालंय। ग्रीसच्या वार्षिक इनियो चोसच्या सरावाला 2015 मध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि 2021 मधील विमानांचा सहभाग हा असल्याचं बोललं जात आहे। बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासामध्ये युनायटेड स्टेट्स, त्याचप्रमाणे फ्रान्स, इस्रायल, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील लढाऊ विमानांचा समावेश आहे।
इस्रायलची राजधानी जेरुसलेमच्या जुन्या शहराच्या बाहेर इस्रायली पोलीस आणि फलस्तीनी झाली। जून नागरिक आठवड्यात मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू झाल्यापासून पोलीस रात्रीच्या वेळी सुद्धा गस्त घालतात, पण काही ठिकाणी नागरिक आणि पोलिसांमध्ये चकमक होण्याच्या काही घटना देखील होत आहेत। रात्री लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलेला आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने फटाके आणि स्टन ग्रेनेडही फेकले। सध्याची स्थिती पाहता अफगाणिस्तानची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असा दावा अमेरिकेच्या सर्वोच्च जनरलने केलेला आहे। जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी देखील काबूलमधील अमेरिकेत दूतावासाचे संरक्षण करण्याच्या अफगाण सरकारच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकेच्या संसदेला माहिती दिल्यानंतर जनरल मॅकेन्झी यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। अमेरिकेने आपली संपूर्ण मदत माघारी बोलावल्यामुळे आम्हाला चिंता आहे की अफगाणिस्तानला त्याची सुरक्षा दलं यांचा संरक्षणासाठी योग्य वापर करता येईल। शांती प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं देखील जनरल मॅकेन्झी यांनी म्हटलं। अमेरिकेच्या सैन्य दलाने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी बोलवायला सुरुवात केलेली आहे आणि येत्या 7 दिवसात म्हणजे 1 मे पासून अफगाणिस्तानातून अमेरिकेचं सैन्य टप्प्याटप्प्याने माघारी येईल आणि या सैन्य माघारीमुळे गेल्या 20 वर्षांपासून अफगाणिस्तानात तैनात असलेलं अमेरिकेचं सैन्य आता पूर्णतः माघारी परतणार आहे आणि अमेरिकेच्या लष्कराचे सुमारे 2,500 जवान आणि सुमारे 7,000 सहसुरक्षा कर्मचारी अफगाणिस्तानात तैनात होते। सप्टेंबरपर्यंत म्हणजे 4 महिन्यात अमेरिकेचं सैन्य पूर्णतः माघारी आलेलं असेल। स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी गुरुवारी जागतिक नेत्यांना हवामान बदलाच्या विरोधात लढा देण्यासाठी वेगवान काम करण्याचं आवाहन केलेलं आहे। सांचेज यांनी या दिवशी अमेरिकेने होस्ट केलेल्या जागतिक नेत्यांच्या परिषदेत जगभरातील 40 देशांचे प्रमुख सहभागी झाले होते। स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज म्हणाले की हवामानाच्या संकटावर लढा देण्याची स्पेनची वचनबद्धता कायम आहे, परंतु जागतिक पातळीवर आम्ही अजूनही नियोजनासह विविध गोष्टींमध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे। अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव लॉयड ऑस्टिन यांनी जागतिक पर्यावरण त्यामुळे अब्जाधीश डॉलर्सचं नुकसान होत आहे, तर जागतिक हवामान बदलासंदर्भात काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचं सचिव लॉयड ऑस्टिन यांनी म्हटलेलं आहे। हवामानाच्या संकटामुळे विविध ठिकाणच्या बचाव कार्यातही लष्कराला सहभागी व्हावं लागतंय असंही ते म्हणालेत आणि या ऑनलाईन शिखर परिषदेला अमेरिकेसह चीन, रशिया, फ्रान्स यासह जगभरातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सनारो यांनी अमेरिकेच्या नेतृत्वात हवामान परिषदेत अमेझॉन रेन फॉरेस्टच्या संरक्षणाबाबत आपली भूमिका आग्रहीपणे मांडली आहे। ब्राझीलच्या पर्यावरण आणि अमेझॉन बद्दलच्या भूमिकेबद्दल अनेक जण शंका घेत असतानाही अमेझॉन रेन फॉरेस्टच्या संरक्षणाबद्दल आपली बांधिलकी अधिक वाढवण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे आणि यावेळी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाकांक्षी वचनबद्धतेच्या स्पेनच्या आवाहनाशी सहमती दर्शवलेली आहे असं देखील ते म्हणाले। तर जंगलाचं जतन करताना जैवविविधता जपण्याचंही त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र या सगळ्या चर्चेदरम्यान ब्राझीलने अमेझॉन रेन फॉरेस्टच्या संवर्धनासाठी आर्थिक मदतीचं आवाहन देखील यावेळी केलं। अमेरिकेचे कोषागार सचिव जेनेट येलेन म्हणतात की हवामान बदलांमुळे संपूर्ण जगाला येणाऱ्या अडचणींसाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे। यासाठी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन विषयात सगळ्यांनीच गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे। जागतिक पातळीवर गॅस आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करणं अतिशय आवश्यक असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं। रशियाबरोबरच्या वादामुळे मुत्सद्दी संकटात सापडलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सोडवण्याची मुदत देखील देण्यात आली होती। काही मुद्द्यांवरून रशिया आणि चेक प्रजासत्ताक वाद निर्माण झालेला आहे। त्यातच 2014 मध्ये देशात झालेल्या स्फोटात रशियाचा हात असल्याचा चेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांना संशय आहे आणि याच मुद्द्यावरून दोन्ही देशातले संबंध अद्यापही ताणले गेलेले आहेत। 2014 मध्ये चेक प्रजासत्ताक झालेल्या दारुगोळ्याच्या स्फोटाप्रकरणी रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले गेले होते। तर आमचं स्पष्ट मत आहे की मेच्या अखेरीस या राजनैतिक अधिकाऱ्यांनी देश सोडून जावं।
झेक प्रजासत्ताकाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की आम्हाला रशियाच्या काही अधिकाऱ्यांबद्दल दाट संशय आहे आणि दूतावासात काम करणारे काही लोक हे हेरगिरी करतात असाही आरोप झेक प्रजासत्ताकने केला आहे। देशद्रोह किंवा परदेश समर्थक कट रचल्याच्या आरोपाखाली या महिन्याच्या सुरुवातीला जॉर्डनमध्ये 16 लोकांना ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं। तर आदिवासी नेते आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या 16 जणांना पोलिसांनी केलेल्या कारवाईत अटक केली होती। अटक करण्यात आलेल्यांपैकी 2 माजी रॉयल अधिकारी बासेम अवदल्ला आणि आरिफ शरीफ हसन बिन जैद हे ताब्यामध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे। इतरांची मात्र नजरकैदेतून सुटका झाली। हवामान विषयक राष्ट्रपती दूत जॉन केरी आणि व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय हवामान सल्लागार गिना मॅककार्थी गुरुवारी सुरू झालेल्या 2 हवामान परिषदेत झाल्या आहेत। तर युद्धाच्या लढाईत अमेरिकेचे पुनरागमन दर्शवणारी ही परिषद आहे। 2030 पर्यंत अमेरिकेच्या जीवाश्म इंधन उत्सर्जनात 52% घट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला। फ्रान्सिस यांनी गुरुवारी यूएस हवामान सहकार्याचं फ्रान्सिस म्हणाले की मला वाटतंय की या उपक्रमात एक उत्तम गोष्ट घडते जी आपल्या सर्वांची आपल्या नेत्यांमार्फत महान मार्गाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली। जागतिक हवामान बदलावरील व्हर्च्युअल शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील सामील झाले। जागतिक पर्यावरणीय कारभाराच्या आणि कृतीत उतरवण्याची गरज आहे। आपण जबाबदारी आणि ऐक्य या भावनेने कार्य केलं पाहिजे आणि माणूस आणि निसर्ग यांच्या चांगल्यासाठी एकत्र काम केलं पाहिजे असं देखील शी जिनपिंग म्हणाले। कोविड-19 म्हणजेच जागतिक हवामान बदल ही बाब सुद्धा मानवजातीसाठी तितकीच धोकादायक असल्याचं विधान चिलीच्या अध्यक्षांनी गुरुवारी केलंय। या परिषदेत चिलीच्या नेत्याने ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या देशाच्या पाठिंब्याचं वचन दिलंय। चिली कार्बन तटस्थ देश होण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं देखील ते म्हणाले। थांबवण्याची गोळी झाडली होती तिथे माउंट राईट हा कृष्णवर्णीय तरुण ठार झाला होता। तर ब्रुकलिन सेंटरच्या छोट्या शहरात 11 एप्रिल रोजी ही घटना घडली। 20 वर्षीय राईट गेले शेकडो लोक जमले होते। तर मिनियापोलिसचे माजी पोलीस अधिकारी डेरेक चोविन यांना जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर 2दा वंशद्वेषाच्या या घटना घडलेल्या आहेत। हवामान क्षेत्रातील कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी गुरुवारी हाऊसच्या उपसंना करण्याची विनंती केली आणि हवामान बदलांच्या विरोधातील लढाईत प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यास अजूनही उशीर झाला नाहीये असं सांगितलंय। तर पॅरिस करारातील आश्वासनांशी आणि वचनबद्धतेनुसार जगायचं असेल तर आपल्याला जीवाश्म इंधन पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी इंडोनेशियन नौदलाच्या 2 जहाजांना पाचारण करण्यात आलं होतं। शुक्रवारी पूर्व जावा बंदरातून होती। पाणबुडीच्या या जटिल सर्च ऑपरेशनला पाठिंबा देण्यासाठी शेजारील देशांनी त्यांची बचाव जहाजं देखील तैनात केली होती। बालीच्या रिसॉर्ट बेटाच्या उत्तरेस डिझेलच्या वासाची नोंद केली गेली आहे, मात्र त्याचा पाणबुडीशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही। त्यांना त्या भागात जास्त चुंबकीयत्व असलेली एक अज्ञात वस्तू सापडली असून अधिकाऱ्यांना आशा आहे की ती पाणबुडी आहे। ग्वाटेमाला दर बुधवारी दुपारी पपई ज्वालामुखीच्या उतारावर राहणाऱ्या लावाचा उद्रेक होतो तिथपर्यंत चालत जातात, प्रार्थना करतात आणि ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापासून रोखण्यासाठी आणि लावाचा प्रवाह थांबवण्यासाठी दैवी संरक्षणाची प्रार्थना देखील करतात। तर लावा जरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नसला तरी राखेमुळे त्यांच्या पिकांचं आणि गायी चालणाऱ्यांचं आणि गुरांचं मोठं नुकसान होतं।
कोलंबियामध्ये पोलीस आणि लष्कराच्या मदतीने अवैधरित्या सुरू असलेल्या सोन्याच्या उत्खननावर छापा टाकण्यात आलेला आहे। टुमाकोमधून पोलीस दल हेलिकॉप्टरद्वारे मागुई पायन भागामध्ये पोहोचलेत। या भागातील 84.6% नागरिक हे दारिद्र्य रेषेच्या खालच्या स्तरावरचं आयुष्य जगतायत। अवैधरित्या काम करून गुजराण करण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडल्याचं म्हटलं जातं। सहारा सारियो फ्रंटच्या नेत्याला वैद्यकीय उपचारासाठी स्पेन या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। 73 वर्षीय ब्राहिम घली अल्जोरियाच्या समर्थित स्वातंत्र्य समर्थक गटाचे प्रमुख आहेत, तर स्थानिक सरहिवी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांनी द्विपक्षीय संबंध बिघडण्यासाठी युक्रेन जबाबदार असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेला आहे। तरीही युक्रेनला हे संबंध पूर्ववत करायचे असतील तर मॉस्कोमध्ये त्यांचं स्वागत करू असंही त्यांनी म्हटलंय। तर बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर बरोबर झालेल्या आठवड्याच्या सुरुवातीला युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी भेटण्याची शक्यता आहे। वसुंधरा दिनाच्या निमित्तानं बोलिव्हियामधील स्वच्छता टायर केले आहेत। याआधी नौदलाकडून पाण्याची कचरा काढण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, तर त्यानंतर पोलीस आणि कार्यकर्तेही या कामात सामील झालेत। तर बोलिव्हिया आणि पेरू देशांच्या मधल्या या तलावाच्या विविध भागात अमेरिकेच्या कंपनीने सुरुवातीला गोल्फ बॉलपेक्षा लहान जागेत वस्तू शोधून काढण्यास सक्षम असलेल्या रडारचं उद्घाटन केलंय, ज्याचा उपयोग उपग्रह आणि अंतराळ उड्डाणाच्या सुरक्षेसाठी देखील केला जाणार आहे। टेक्सास, अलास्का आणि न्यूझीलंड मधील कंपन्यांसोबत ही कंपनी देखील आता रडार प्रणाली चालवणारी कंपनी असणार आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोक।